नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात शनिवार दिनांक 1 जानेवारी दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी. देशात गेल्या 24 तासांत 22,775 नवे कोरोना रुग्ण. याबाबतची महत्त्वाची बातमी तुम्ही या बुलेटिनमध्ये पाहू शकाल. वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू. या संदर्भातील बातमी आज आपण जाणून घेणार आहोत. LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात. याबाबतची बातमी देखील आजच्या बुलेटिनमध्ये पाहायला मिळणार आहे. कोरोनाला रोखण्यात नाईट कर्फ्यूचा उपयोग नाही, WHOने दिले स्पष्टीकरण. याबाबतची बातमी देखील तुम्ही आज या बुलेटिनमध्ये पाहू शकाल. महिनाअखेर कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांवर जाण्याची शक्यता. या संदर्भातील बातमी देखील आज आपण जाणून घेणार आहोत. आता पाहूया सविस्तर बातम्या. देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग हा कमी फैलावणारा असला तरी देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशात रुग्ण बरे होण्यापेक्षा 2.5 पटीने अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात देशात कोविड-19चे 22,775 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 8,949 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झालेत. तसेच एकूण 406 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात या प्रकाराची एकूण 1,431 प्रकरणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,04,781 झाली आहे. सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीत आहेत. यानंतर तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 454, दिल्लीत 351 आणि तामिळनाडूमध्ये 118 लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 2 महिलांसह 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झालेत. या सर्वांवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कटरा येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉक्टर गोपाल दत्त म्हणाले की या दुर्घटनेत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 20 जण जखमी आहेत. तसेच जखमींना नारायण रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे. या घटनेनंतर माता वैष्णोदेवीची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात केवळ 5च दिवसात राज्य मंत्रिमंडळातील 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर शुक्रवारी दिवसभरात राज्यात 8,067 रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर कठोर निर्बंध घेतले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तसेच राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन आकडा आता 10,000कडे वाटचाल करत आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही वाढत आहेत. ही रुग्णवाढ रोखण्यासाठी लोकांनी तारतम्य बाळगावे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. अधिवेशन काळात केवळ 5 दिवसात 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. ही रुग्णवाढ चिंताजनक आहे. कोरोनाच्या नव्या नियमावलीचे लोकप्रतिनिधींनीही भान ठेवावे, असंही त्यांनी म्हटलंय. गुजरातच्या तापी जिल्ह्यात बलात्काराची एक घृणास्पद घटना घडली. चर्चच्या फादरनं एका अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फादर आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. दक्षिण गुजरातमधील आदिवासी बहुल तापी जिल्ह्यातील सोनगड पोलिसांनी बळीराम कोकणी आणि अनिता कोकणी यांना अटक केले. बळीराम हा सोनगड परिसरात असलेल्या चर्चचा फादर आहे. सोनगड पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बळीराम कोकणीला अटक केली आहे. तर त्याची पत्नी अनिता हिला या कामात मदत करून पीडितेचा व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक केली आहे. देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे 8 राज्यांना केंद्राने पत्र लिहून विशेष सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्वाधिक रुग्णवाढ होणाऱ्या दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कोरोना रुग्णवाढ रोखण्यासाठी चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणाला गती द्यावी, तसेच त्याची व्याप्ती वाढवावी, रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करावी, मृत्यूदर वाढू नये यासाठी कठोर पावले उचलण्याचा सल्ला दिलाय. दिल्लीत लागू करण्यात आलेले GRAP मॉडेल संपूर्ण देशात नेण्याचा विचार केंद्राकडून केला जात असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे. नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी LPG सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर आजपासून 102 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे.
नवीन दरानुसार आजपासून दिल्लीत 2101 रुपयांना मिळणारा 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1998.5 रुपयांना मिळेल. चेन्नईत हा सिलेंडर 2131, मुंबईत 1948.50 तर कोलकातामध्ये 2070 रुपयांना मिळेल. तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात नाही, त्यामुळे नवीन वर्षात घरगुती LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आणि मुंबईत घरगुती गॅस सिलेंडर 900 रुपयांना मिळतो. पुण्यात 909, चेन्नईत 916, कोलकात्यात 926, लखनौमध्ये 938 रुपयांना मिळत आहे. नाईट कर्फ्यूचे निर्बंध लागू केले जातात. मात्र आता WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनीच यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच भारत सरकारला अशा परिस्थितीत काय करायला हवं याचा देखील त्यांनी सल्ला दिलाय. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन या जागतिक आरोग्य संघटनेमध्ये मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी भाष्य केल्याचं वृत्त फ्री प्रेस जर्नलनं दिलं आहे. यामध्ये बोलताना डॉक्टर स्वामीनाथन यांनी भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशांनी कशा प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात, नाईट कर्फ्यू का उपयोगी नाही याविषयी भूमिका मांडली आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या वर्षाच्या शेवटच्या दिवशीही राज्यात तब्बल 8,000हून जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातले 5,000 एकट्या मुंबईत आहेत. मात्र नव्या वर्षात राज्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवलाय. रोजची रुग्णसंख्या आणि वाढीचा दर लक्षात घेऊन कठोर निर्बंधांबाबत निर्णय घेतले जातील, असे सुतोवाच अजित पवारांनी दिले आहेत. कोरेगाव भीमा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी कोरोनाच्या स्थितीविषयी विचारणा केली असता अजित पवारांनी राज्य सरकारची ही भूमिका स्पष्ट केली आहे. वस्तू आणि सेवा कराची केंद्राकडून मिळणारी भरपाईची मुदत जूनमध्ये संपुष्टात येत आहे. कोरोनामुळे सर्वच राज्यांच्या महसुलात घट झाली असल्याने ही मुदत वार्षिक 14% वाढीसह वाढवावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. सध्या केंद्राकडून राज्याची GSTची 31,000 कोटींची थकबाकी असून ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी भूमिका राज्याने मांडली आहे. वस्त्र उद्योगाच्या दरात वाढ करू नये ही मागणी महाराष्ट्र राज्यानेही केली होती. राज्यासह तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात आदी राज्यांनी केलेली मागणी मान्य झाली. कोरोनामुळे राज्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. व्यापार व उद्योगांवर कोरोनाचा दुष्परिणाम होऊन महसुलात घट झाली आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्याला आणखी काही काळ तरी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रात केली आहे. महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू धर्मगुरू कालीचरणला शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. रायपूर जिल्ह्याच्या जिल्हा अभियोजन अधिकारी हिना यास्मीन खान यांनी शुक्रवारी सांगितले की प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी चेतना ठाकूर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी कालीचरणला 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या कालीचरणला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. न्यायालयाने कालीचरणची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. हिंदू धर्मगुरू कालीचरणने 26 डिसेंबर रोजी रायपूर येथील धर्मसंस्थेच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधींविरोधात अपमानास्पद शब्द वापरले होते. महाराष्ट्रामध्ये या आठवडाभरामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरियंटनेही आतापर्यंत 554 रुग्ण संक्रमित झाले आहेत. महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईत रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढलेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी पत्रात म्हटले की राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख पार करणार असल्याची शक्यता आहे. हरियाणातील भिवानी येथे उत्खनन सुरू असताना डोंगराचा एक भाग कोसळला असून यामध्ये मोठमोठे दगड कोसळल्याने ट्रक आणि उत्खननाच्या मशीन मातीच्या ढिगाखाली गाडल्या गेल्या आहेत. या भीषण अपघातात अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. डोंगरकडा कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे आणि जखमींना रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू झाले. डोंगराचा भाग आपोआप कोसळला की माइन ब्लास्टिंगमुळे हे अद्याप कळले नाही. घटनास्थळी रुग्णवाहिका सुद्धा दाखल झाल्या असून जखमींना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील सुगंधी द्रव्याचे उत्पादक पियुष जैन यांच्या घरावर जीएसटी गुप्तवार्ता विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये जप्त केलेले 200 कोटी भाजपचे नाहीत असे स्पष्ट करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाजवादी पक्षावर शाब्दिक हल्ला केलाय. त्यावर सीतारामन म्हणाल्या की पियुष जैन यांच्या घरातून सुमारे 200 कोटींची रोख रक्कम व 23 किलो सोने जप्त करण्यात आला आहे. इतके पैसे आणि सोने सामान्य नागरिकांकडे असत नाहीत. इतका पैसा आला कुठून? हे पैसे भाजपचे असतील तर त्याची माहिती अखिलेश यादव यांच्याकडे कशी आली? असे प्रतिप्रश्न सीतारामन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. ज्यांच्यावर कारवाई झाली ते कदाचित अखिलेश यांचे सहकारी वा मित्र असावेत. त्यामुळे अखिलेश घाबरले आहेत, अशी उपासात्मक टीका सीतारामन यांनी यावेळी केली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरलेल्या कोवॅक्सिन लसीचे 10 लाख डोस भारताकडून अफगाणिस्तानला पाठवण्यात येणार आहेत. अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हाती आल्यानंतर पहिल्यांदाच भारत ही लसीची खेप पाठवत आहे. पहिल्या शिपमेंटमध्ये कोवॅक्सिनचे 5 लाख डोस पाठवण्यात येणार आहेत. इराणच्या ग्रेट एअरवेजच्या विमानांनी ते अफगाणिस्तानात रवाना केले असून आज ही लस काबूलमध्ये दाखल होणार असल्याचं सांगण्यात येते. तर दुसरी शिपमेंट जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पाठवण्याची योजना आहे. भारत सरकारच्या मैत्री अभियानांतर्गत ही लस अफगाणिस्तानात पाठवली जात आहे. भारताने यापूर्वी बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान, मॉरिशस, श्रीलंका, मालदीव, ब्राझील, मोरोक्को, दक्षिण आफ्रिका, कांगो आणि नायजेरियाला लस पाठवली आहे. यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.